जळगावच्या कुसुंबा गावात बांधकाम सुरू, पाण्याच्या टाकीवर चढून जलजीवन मिशन योजनेच्या ठेकेदारांचे शोले स्टाईल आंदोलन सुरू। जलजीवन मिशन अंतर्गत केलेल्या कामाचे लाख रुपयाचे बिल थकल्यामुळे दोन ठेकेदारांनी आंदोलन सुरू केले आहे। सुवर्णसिंग ठाकूर आणि सुभाष सोनवणे अशी पाण्याच्या टाकीवर चढलेल्या ठेकेदारांची नावे आहेत। काम केल्यानंतरही 2.5 वर्षे उलटले, पाठपुरावा करूनही पैसे मिळत नसल्याने ठेकेदारांनी यावेळी हे आंदोलन केले आहे। सब कॉन्ट्रॅक्टर हे असून जोपर्यंत केलेल्या कामाचे शासनाकडून पैसे मिळणार नाही तोपर्यंत या पाण्याच्या टाकीवरून उतरणार नाही असा पवित्रा या ठेकेदारांनी घेतला आहे। दोघही ठेकेदारांनी जल जीवन मिशन अंतर्गत योजनेची पाण्याची टाकी उभारण्यासह वेगवेगळी कामे केली होती। सुवर्णसिंग ठाकूर तर सुवर्णसिंग ठाकूर यांचे 22 लाख तर सुभाष सोनवणे यांचे 14 लाख रुपयाचे बिल थकीत असल्याची माहिती यावेळी समोर आली आहे। या संदर्भात सुवर्णसिंग ठाकूर यांच्या पत्नी मंदाकिनी ठाकूर व सुभाष सोनवणे यांच्या पत्नी सुनंदा सोनवणे यांनी याबाबत अधिक माहिती दिली। या संदर्भातली माहिती आज दिनांक 2 जुलै रोजी दुपारी 2 वाजता माध्यमांना कुसुंबा येथे प्राप्त झाली आहे। 2.5 वर्ष झाले पेमेंट देत नाहीये टाकीचं। 10-12 काम टाक्या फायनल केलेले आहे, पण 1 रुपया अजून भेटलाले नाही। मीच घर चालवते, 2.5 वर्ष झाली। मशीन चालवते, नवऱ्याले आजीले पोरांचे सगळे पोटी मीच भरते। मशीन सुद्धा माझी नाही, बहीणची आहे। आणि हे कामगारवाले पैसे देत नाही, व्याजवाले घेतलेले पैसे, हप्ते थकलेले, हप्तेवाले घरी येतात 10 वाजेपर्यंत घरी येतात। मला घर सोडून जावं लागतं, ते उठानी घरून मी पैसे द्या। ग्रामशक्तीचा हात उचललाय, उज्ज्वलचा हात उचललाय, बचत गटातून पैसे उचललेले, 10 बायांचं कर्ज घेऊन बसलेली आहे। पण 1 रुपया दिल्याने सगळं कामामध्येच लावलंय त्यांनी। सोनं नाही तोडून बसले, कानातले तोडले। मी देत नव्हती, पण माणूस म्हणे नाही कामासाठी दे, निघून जातील। पण 1 रुपया कंपनीनं दिला नाही। रोज सासू जाते, चक्रा मारते, रोज जाते। मी पण शनिवारी गेली, मी बोलली 2 दिवसात पैसे द्या, नाही तर मग पहा तुम्ही काय म्हणते। म्हणे तुम्ही निश्चित कामाची धमकी देता म्हणे, असं तसं असे बोलले सर। पैसे देता पैसे शासनाकडून घेणे आपल्याला 20-22 लाख देणे सर। जलजीवन मिशनचे होते काही? हो, हे टाक्यांचे काम केलेले, जॅकवेल केले, असे टाक्या केलेले, 10-12 टाक्या केले कम्प्लीट। या ठिकाणी त्यांनी जोपर्यंत पैसे भेटत नाही तोपर्यंत उतरण्याचा न पवित्रा घेतलाय, काय सांगणार तुम्ही? पैसे भेटणार ते खाली येणार नाही येणार सर। आता मीच कुदरून गेलेली आहे, लोकांना तोंड देऊन नातेवाईक सुद्धा काही माही बोलतात, तूच नवऱ्याला सपोर्ट करते म्हणून। मी काय करणार एकटी बाई, नवऱ्याला बसू का सासूला का मुलांना। मुलगीची 12वी झाली, सीएटी मध्ये ट्युशन लावता सर, तिने 90% पाडले। आज ते मुलगीला हे घ्यायला सुद्धा पैसे नाहीये। मुलगा 12वी ते घरी बसला, ऍडमिशन झाली नाहीये। 2 जेठाचे मुलं आहे, त्यांचं बी यांनाच पाय नाही, कोणाकोणाचा पाहणार एकटा माणूस। बियाणीकडे आहे आमचे पैसे, त्यांच्याकडून यांना काम घेतलेलं आहे। हे मुख्यमंत्रीकडे पण 3दा जाऊन आले सर, त्यांना पण सुद्धा त्यांनी दिले की मला तुम्ही मागणी करून द्या, माझे पैसे मिळून द्या म्हणून। 3दा जाऊन आले तिथे, 3-4दा। बस सुनंदा सुभाष बोलते। आमच्या घरी 6 टाके केलेले आहेत हो, आणि ते आम्हाला पैसे देत नाही। माझा माणूस जाऊन थकून गेला त्यांच्याकडे। उद्या देता, काल दिन देता असं सांगता ते। माझा मुलगा सगळं कर्जबाजारीसाठी माझा मुलगा पण इथून पळून गेलाय। माझ्या मुलगाचा तपास नाही, माझी सून तिच्या माहेरी आहे। मग आमचं काय करायचं? त्या लोकांचं कर्जवाल्यांसाठी चालले गेले ते। जोपर्यंत आम्हाला पैसे भेटणार नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही, आणि त्यामुळे आम्ही आमच्या जीवाचं बी काही बरं वाईट करून बसू। याला फक्त मनोज बियाणीच गुन्हेगार राहील। किती दिवसापासून फिरताय? आम्ही 2-2.5 वर्षापासून फिरले। काय उत्तर देता आम्ही, आज देता, उद्या देता, आज देता। आमचे बिल सगळं काढता नाही येतील, कोणतेच बिल काढता नाही येतील। या टाकीवर त्यांचा जीव जाऊ शकतो जर या ठिकाणी एवढ्या उंचीवरती बसले। त्यांना समजायला पाहिजे की हे लोक जर जीवावर इथलं जर काम धंदे करतात, त्यांना समजायला पाहिजे। आज आम्ही सगळी इकडून तिकडून दागिने मोडून तिथे लेबर पेमेंट दिले आम्हाला। काय करायचं मग आम्ही? काय करायचं? आम्हाला जीव द्यायचीच पाय आली, दुसरं काहीच नाही आली। नाव सांगा आपलं? सुनंदा सुभाष सोनवणे।
आहे.